स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबा व काजू बागायतदारांचा भव्य आक्रोश मोर्चा गुरुवारी काढण्यात आला। या आक्रोश मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते। खराब हवामानामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार सध्या संकटात सापडलाय। त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि पिकाला हमीभाव मिळावा याकरिता शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग नगरीत एल्गार पुकारला। ही श्रेयपदाची लढाई नाही आहे, ही कुणाला कमी लेखण्यासाठी लढाई नाही आहे। या कोकणातला जो शेतकरी आहे निसर्गाशी दोन हात करून तो काजू पिकवतो, आंबा पिकवतो, त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही लढाई आहे। आणि त्यामुळे याच्यामध्ये कुणाचा पराभव होणार नाही, कुणाचा विजय होणार नाही, इथं शेतकऱ्याचा विजय होणार आहे। त्याचे आपण सगळे साक्षीदार करणार आहोत। शब्दात एवढं मोठं संकट आलेलं नव्हतं, एवढं संकट आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्यावर आले। मला खरं तर सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे की कसलाही मनामध्ये विधी निषेध न ठेवता